Hello students, now we start our EVS lesson number 16 sensory organs म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय. Okay, first can you tell Tai is blindfolded, then how did she tell what sound he was hearing? ताईचे डोळे बांधलेत आणि ती आता कसं सांगेल की तिला कशाचा तरी साऊंड ऐकू येतोय. तर बिकॉज कसं वी लिसन बाय इयर्स, आपण डोळ्यांनी ऐकतो. मग आता ताईज आईज आर ब्लाइंड फोल्डेड, सी हिअर द साऊंड विथ द हेल्प ऑफ इयर्स. ती आवाज कशाच्या हेल्पने ऐकेल, तर कशाच्या मदतीने ऐकेल, तर इयर्सच्या. ओके, आता नेक्स्ट बघा, व्हॉट आर द डिफरंट थिंग्स दॅट ताई हॅज इन हर हँड. हाऊ डज the boy guess what they are even when he is blindfolded. आता काय केलेलं आहे, त्या बॉयचे डोळे बंद केलेत आणि ताईच्या हातामध्ये काहीतरी आहे. मग आता तो कसा काय आहे ते कसं गेस करेल. त्या ताईच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे, ते कसं गेस करेल. तर ही बघा, आता ताई इज कॅरिंग मँगो and rose flower and चंपक फ्लॉवर. ओके, म्हणजे चंपाचं काय म्हणतो, चाफा म्हणतो आपण, तिच्या हातामध्ये आहे. मग आता तो बॉय कसा आहे, द बॉय इज ब्लाइंड फोल्डेड, बॉयचे डोळे बंद केलेत. मग आता ही कुड गेस इट ड्यू टू द स्ट्रॉंग स्मेल ऑफ ऑल द थ्री ऑफ दीज थिंग्स. ही स्मेल विथ द हेल्प ऑफ हिज नोज. तो काय करेल, त्याच्या नाकाच्या सहाय्याने त्याला वास येईल ना, त्या सहाय्याने तो ओळखेल की त्या ताईच्या हातामध्ये मँगो, रोज फ्लॉवर अँड चंपक म्हणजेच चंपा म्हणजेच चापाचं फूल आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, बोथ ऑफ देम आर ब्लाइंड फोल्डेड नाव बट दे कॅन टेल विच इज अ वुली स्वेटर अँड विच इज अ कॉटन शर्ट. हाऊ डू दे डू दॅट. आता त्या दोघांच्याकडं काय आहे, दोघांचे पण डोळे बांधलेले आहेत. बोथ ऑफ देम आर ब्लाइंड फोल्डेड बट दे कांट टेल विच इज अ वुली स्वेटर. परंतु ते त्यांना माहीत नाही आहे की त्यांच्या हातामध्ये काहीतरी दोन वस्तू दिलेत आणि त्या कशा आहेत, काय आहेत हे त्यांना माहीत नाही. मग पण आपल्याला माहीत आहे की त्यांच्या हातामध्ये आपण वुली स्वेटर आणि कॉटन शर्ट दिलाय. हाऊ डू दे डू दॅट. ते काय करतील आता, ते कसं ओळखतील. तर ते कसे ओळखतील, कॉटन शर्ट इज सॉफ्ट टू टच व्हाईल द स्वेटर विल बी लिटल रफ टू टच. आणि स्वेटर जर आपण हे केलं तर जरा आपल्याला रफ लागतं, त्यामुळे ते पटकन ओळखतील. मग बोथ द चिल्ड्रन आर ब्लाइंड फोल्डेड. ते चिल्ड्रन्स कसे आहेत, ब्लाइंड फोल्डेड आहेत, म्हणजे ते डोळे बांधलेले आहेत. दे कॅन टेल द डिफरन्स टू द टच. ते कसे ओळखतील, तर ते त्या वस्तूंना टच करतील, मग ते ओळखतील. आता बघा, यू कॅन ऑल्सो ट्राय धिस अँड अदर सिम्पल एक्सपेरिमेंट विथ द परमिशन ऑफ युअर एल्डर्स. असे एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या एल्डर्सच्या परमिशनने करू शकता. नेक्स्ट, व्हॉट इज द कलर ऑफ अ रॉ मँगो. रॉ मँगोचा कलर कसा असतो, अँड राईप मँगो. व्हॉट डिड यू नो दॅट. हे तुम्ही कसे ओळखाल. तर बघा, रॉ मँगो इज ग्रीन इन कलर अँड राईप मँगो इज येलो. वी नो धिस ॲज वी सी द कलर्स विथ आवर आईज. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द टेस्ट ऑफ साल्ट. साल्ट इज साल्टी अँड ऑफ शुगर, शुगर इज स्वीट. वी कम टू नो धिस टेस्ट ड्यू टू टंग. हे आपण कशामुळे ओळखू, हाऊ डिड यू नो दॅट. तर वी कम टू नो धिस टेस्ट ड्यू टू आवर टंग. आपण टंगमुळे त्याची टेस्ट ओळखू. ओके, आता नेक्स्ट बघा, न्यू टर्म आहे, सेन्सरी ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स आपली ज्ञानेंद्रिय. अँड ऑर्गन्स दॅट टेल अस अबाउट आवर सराउंडिंग्स. सगळे ऑर्गन्स आपल्याला आपल्या सराउंडिंगमध्ये जे काही बदल घडत असतात त्याच्याबद्दल आपल्याला आपल्या सेन्स ऑर्गन्समुळेच इन्फॉर्मेशन मिळते. Our eyes, ears, nose, tongues and skin are our sensory organs or sense organs. There are our 5 sense organs, which is our eyes, ears, nose, tongue and skin.
आर आवर सेन्सरी ऑर्गन्स ऑर सेन्स ऑर्गन्स. ओके, आता नेक्स्ट बघा आवर 5 सेन्सरी ऑर्गन्स. आता फर्स्ट आपल्याला इमॅजिन करायचं आहे. यू आर वॉकिंग अलोन द रोड. ओके, देअर इज अ डिच अहेड आणि मध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत. यू सी इट अँड यू वॉक अराउंड इट आणि तुम्ही तिथून जात आहात. व्हॉट डू यू हॅपन इफ यू डू नॉट सी द डिच. जर तुम्हाला तो खड्डा दिसला नसता तर तुमचं काय झालं असतं. यू नो दॅट. यू आर प्लेइंग इन युअर नेबरहूड. You are playing in your neighborhood. Suddenly you hear thunder. You can able to reach your house before it begins to rain. Okay, you are able to reach your house before it begins to rain. पाऊस यायच्या आधी तुम्ही घरी पोहोचणार. ओके, का तर तुम्हाला ऐकू आला आहे ढगांचा गडगडाट. What would happen if you do not hear the thunder? जर तुम्हाला ऐकूच आला नसता तो थंडर तर काय झालं असतं तुमच्यासोबत. तुम्ही भिजला असता पावसात. ओके, नेक्स्ट इट इज नेसेसरी फॉर अस टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन आवर सराउंडिंग्स. इट हेल्प्स अस टू डिसाइड व्हॉट टू डू इन एनी सिच्युएशन. वी कॅन कीप आवर सेल्फ सेफ. बघा, आपल्याला गरजेचं असतं आपल्या सराउंडिंगमध्ये काय घडतं आहे हे कळणं आणि त्यासाठी आपल्याला ह्या सिच्युएशनमधून हेल्प जर मिळत असेल तर कोणती हेल्प मिळते तर आपल्या सगळ्या सेन्स ऑर्गनची आपल्याला हेल्प मिळते. त्यामुळे आपण आपल्या स्वतःला सेफ ठेवू शकतो. ओके, हाऊ डू वी सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. इट इज आवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन विच टेल अस अबाउट आवर सराउंडिंग्स. तर आपल्याला हे कसं कळतं तर आपले जे सेन्स ऑर्गन्स आहेत आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन विच टेल अस आपल्याला ते सांगतात आपल्या सराउंडिंगबद्दल. आपल्यात काय घडतंय बदल, पाऊस येणार आहे, थंडी आहे, ऊन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. देअरफॉर दे आर कॉल्ड आवर सेन्सरी ऑर्गन्स. मग त्यांना काय म्हणायचं, सेन्सरी ऑर्गन्स म्हणायचं. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.